2025मधले 6 महिने खूप आनंदाचे गेले. कारण की पप्पा मम्मी आले होते, घराला घरपण आलं होतं. मेन म्हणजे इवाला इतका क्वालिटी टाईम मिळाला होता आणि आज त्यांचं जायची वेळ आली होती. 2025चा निरोप हा पप्पा मम्मींना निरोप देण्यापासूनच सुरू झाला होता. त्यामुळे खूप वाईट वाटत होतं. काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. इवा तर कंटिन्यू त्यांच्यासाठी सॉन्ग बोलत होती. माय स्पेशल आजी, माय स्पेशल आजू इन माय वर्ल्ड. आणि ते ऐकून तर त्या दोघांना खूपच रडायला येत होतं. शेवटी 6 महिन्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना जायचंच होतं. त्यांची ट्रिप ही 6 महिन्यांचीच होती आणि एकदम हे टिअरी आईज आणि मग त्यांना जावं लागत होतं. खूप वाईट वाटत होतं. पण हे 6 महिने आम्ही खूप जगलो. प्रत्येक सण आम्ही साजरे केलेले आहेत. दिवसभर इवा आजीजवळच असायची आणि तिला तिच्यासोबत खेळायचं असं. रामायणातले वेगवेगळे खेळ ती खेळायची आणि मग एअरपोर्टला जायच्या वेळेला इवाला कंट्रोल होत नव्हतं. इमोशन्स तिला कंट्रोल करता येत नव्हते. पण आम्ही तिला सारखं समजावून सांगत होतो की ते पुन्हा येतील आणि आता त्यांना जावं लागणार आहे. त्यांची ट्रिप तेवढीच होती. त्यामुळं ती बिचारी ट्राय करत होती शांत राहण्याचा. पण ती त्यांना सारखं मी खूप मिस करणार आहे, मला खूप वाईट वाटतं आहे, तुम्ही नका जाऊ, अशा बऱ्याच गोष्टी ती त्यांना सांगत होती. त्यामुळं हा क्षण ना खूप अवघड असतो. म्हणजे त्यांना आता घरी जायचं आहे, पण त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप अवघड आणि मोठा प्रसंग आहे. आणि आम्ही म्हणजे खूप वर्षानंतर एकत्र एवढं छान राहिलं होतं. ज्यावेळेला आम्ही इंडिया ट्रिपला आलो होतो तेव्हासुद्धा इतकं एकत्र छान राहता नव्हतं आलं. कारण की सगळीकडे पळापळ धावपळ एवढंच होतं आणि बॅगेज वगैरे सगळं चेक इन झालं होतं. त्यामुळे आता व्हीलचेअरची वाट पाहत होतो. डेन्व्हरपासून ते इस्तानबुल आणि इस्तानबुलपासून पुन्हा मुंबई असा त्यांचा प्रवास होता आणि त्यासाठी व्हीलचेअर बुक केलेली होती आणि टर्किश एअरलाईनने पप्पा आणि इंडियामध्ये आले, सुखरूप आले. बाय करायचं ना. बाय पप्पा. बाय बाय. Do not leave items unattended and control baggage to ensure no dangerous items are introduced. TSA has limited the items that may be carried through security screening. Check with your air carrier for more information.